नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट बघा इथे घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीची परीक्षा होऊन आता खूप दिवस झालेले आहेत। त्यानंतर विद्यार्थ्यांना जे आहे तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात येथे प्रश्न पडलेले आहेत आणि त्यासोबतच जे आहे शासन या संदर्भात जी आहे माहिती समोर ढकलत आहे। सर्वात आधी जे आहे शासनाने डिसेंबर महिना दिलेला होता की डिसेंबरमध्ये जे आहे रिझल्ट लागू शकतो, त्यानंतर डिसेंबरच्या अखेरीस आणि आता जे आहे जानेवारीच्या अखेरीस सांगत आहेत की हा रिझल्ट इथे लागणार आहे। तर बघा त्या संदर्भातच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर बघा मित्रांनो, सर्वात आधी जे आहे हे अशा प्रकारचं थंबनेल वापरल्यामुळे तुम्हा सर्वांना क्षमस्व। तर बघा मित्रांनो, थंबनेल वापरण्यामागे कारण आहे मित्रांनो, मी खूप सारे चांगले असे व्हिडिओ बनवतो, परंतु जे आहे ते व्हिडिओ बघितल्याने जात मित्रांनो। कारण बघा, या आधी तुम्ही आपल्या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते बघू शकता। मी खूप छान व्हिडिओ बनवले आहेत, परंतु त्याला व्ह्यू अजिबात आलेले नाहीत मित्रांनो। त्यामुळे जोपर्यंत आपण असं थंबनेल यूज करत नाही तोपर्यंत त्याला कोणीच व्ह्यू करत नाही असं मला समजलं, म्हणून त्यामुळे जे आहे हे थंबनेल वापरलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सर्वांना क्षमस्व। तर बघा, येथे जे आहे मित्रांनो तलाठी भरतीचा निकाल जो आहे यामध्ये विलंब होत आहे। यामध्ये जे आहे 4-5 कारणे ते समोर येत आहे मित्रांनो। त्यामध्ये बघा, सर्वात मोठं जे कारण आहे त्यामध्ये आहे पेसा दिव्यांग आणि अनाथांच्या आरक्षणात जे आहे निकालास येथे विलंब होत आहे। त्यामुळे जे आहे तलाठी भरतीचा निकाल हा शासनामार्फत पुढे ढकलला जात आहे आणि त्यानंतर जे आहे नियुक्तीच्या आस्थापनेचाही निर्णय अपेक्षित आहे आणि कंपनीला जे आहे जे TCS कंपनीमार्फत ही भरती घेण्यात आली त्या कंपनीला कामाचा पुरावा ते द्यावा लागणार आहे। त्यामुळे सुद्धा हा जो आहे परीक्षेस येथे विलंब होत आहे आणि सोबतच यामध्ये प्रश्नाच्या पर्यायात जे आहे दुरुस्ती झाली होती मित्रांनो आणि त्यामध्ये जे आहे 2 प्रश्नाचे जे गुण आहेत तिथे बहाल करण्यात आलेले होते आणि यामध्ये जे आहे 146 प्रश्नामध्ये 5 प्रश्नाचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले, तसेच 2 प्रश्नाचे संपूर्ण गुण संबंधित सत्रामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आले। त्यामुळे जे आहे या दुरुस्तीमुळे सुद्धा जे आहे या निकालाचे ते विलंब होत आहे। आणि सोबतच बघा मित्रांनो, येथे जी आहे तलाठी भरतीची परीक्षा एकूण 57 सत्रामध्ये झाली होती, आपल्या सर्वांना माहिती आहे। आणि वेगवेगळ्या सेंटरवरती बघा महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा घेण्यात आली, परंतु जे आहे मित्रांनो काही सेंटरवरती जे आहे काही गैरप्रकार तिथे उघडकीस आले होते। त्यामुळे जे आहे त्यावरती चौकशी जी आहे मित्रांनो सुरू आहे आणि काही प्रकारांमध्ये जे आहे जे आहेत तेथे सिद्ध झालेले आहेत मित्रांनो। त्यामुळे सुद्धा या कारणामुळे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जे आहे या तलाठी भरतीचा निकाल विलंब होत आहे मित्रांनो। तर बघा, त्यासंबंधी सुद्धा माहिती आपल्याला आणखी याबद्दल काही अपडेट मिळाली किंवा तलाठी भरतीच्या निकालासंदर्भात तर आपण त्यावर नक्कीच एक व्हिडिओ इथे घेऊन येऊ। तर पहा मित्रांनो, व्हिडिओ थांबवता येतेच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच।